पती रात्री झोपेत होता त्यावेळी महिला उठली. तिने दोरी घेतली आणि पतीचा गळा आवळला. पतीचा मृत्यू होईपर्यंत तिने त्याला सोडलेच नाही. त्यानंतर त्याचा मृतदेह गावाशेजारी असलेल्या जंगलात फेकून दिला. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात असलेल्या दरेगावमध्ये ही घटना घडली. दरेगाव येथे एका व्यक्तीचा जंगलात मृतदेह आढळून आला. मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने पोलिसांनी हत्तीच्या अंगाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. कैलास पवार असे या व्यक्तीचे नाव आहे. तसेच महिलेने पतीची हत्या का केली तपास सुरू असताना पोलिसांना मयत व्यक्तीच्या पत्नीची वर्तणूक शंकास्पद वाटली. त्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता तिने हत्या केल्याची कबुली दिली. महिलेने पोलिसांना सांगितले की तिचा पती म्हणजे मयत कैलास पवार हा सतत चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यातून तो मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. संशय घेऊन पतीकडून सुरू असलेल्या त्रासाला ती कंटाळली होती आणि त्यानंतर तिने पतीला संपवण्याचे ठरवले. पती रात्री झोपेत असताना महिलेने त्याचा दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार. करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज. आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.